भारतात दोन लोकांच्या लग्नाविषयी सातत्यानं विचारणा होत असते. एक म्हणजे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आणि दुसरं नाव म्हणजे मोस्ट एलिजिबल बॅचलर अर्थात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं. विशेष म्हणजे या दोघांनीही वयाची 50शी ओलांडलेली आहे, तरीही त्यांच्या लग्नाविषयी कित्येकांना उत्सुकता आहे. सध्या राहुल गांधी यांच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. लग्न हा खासगी विषय असला तरी तो राहुल गांधी यांच्या बाबतीत राजकीय दृष्टिकोनातही पाहावा लागेल. त्यामुळं काँग्रेसनंच राहुल गांधी यांच्या लग्नाविषयी भाष्य करणारा व्हिडिओ शेअर केलाय. राहुल गांधी सध्या 53 वर्षाचे, त्यामुळे इतक्या वर्षात त्यांना लग्नासाठी सुयोग्य मुलगी सापडली नाही का? दुसऱ्या बाजूने विचार केला तर लग्न हा इतका महत्त्वाचा चर्चेचा विषय आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी शिवानी पाटणे मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. राजीव आणि सोनिया गांधी यांच्या पोटी 19 जून 1970 रोजी राहुल गांधी यांचा जन्म झाला. या दाम्पत्याला प्रियंका नावाची मुलगी देखील आहे. राहुल हे प्रियंकापेक्षा 2 वर्षांनी मोठे. प्रियंका यांचा विवाह रॉबर्ट वॉड्रा याच्यासोबत झाला. यांना 2 मुलं. मात्र राहुल गांधी यांनी अजूनही लग्न केलेलं नाहीये. राहुल गांधींची एक मैत्रीण देखील होती, तिच्यासोबत त्यांचं ब्रेकअप झालं, अशी माहिती सॅम पित्रोदा यांनी एका भारतीय युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. राहुल यांची ती मैत्रीण छोट्या छोट्या गोष्टींवर पैशाची उधळपट्टी करत होती. हे राहुल यांना आवडलं नाही आणि त्यांनी तिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ राहुल गांधी हे कंजूस असं नाही. त्यांचा स्वभाव हा साधा आणि प्रेमळ आहे. राहुल यांच्यासाठी प्रेम आणि जिव्हाळा सर्वात महत्त्वाचा आहे, असं सॅम पित्रोदा यांनी सांगितलं. पित्रोदा यांनीच एकदा राहुल गांधींना विचारलं होतं की तुम्हाला कशी मुलगी पत्नी म्हणून पाहिजे. यावर राहुल गांधी यांनी सांगितलं त्यांची आजी इंदिरा गांधी आणि आई सोनिया गांधी यांच्या गुणाचं मिश्रण असलेली मुलगी त्यांना पत्नी म्हणून आवडेल. आता अशा क्वालिटीज एकाच मुलीमध्ये सापडणं तसं अवघड काम आहे. सॅम पित्रोदा हे राजीव गांधी याचे अत्यंत जवळचे मित्र. तर सध्या ते आंतरराष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष संघटनेशी निगडीत सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. पित्रोदा यांच्या या मुलाखतीतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की राहुल गांधी यांना लग्न करून संसार थाटायचे. अर्थात हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांच्या गुणांचं मिश्रण असलेली मुलगी सापडेल. और भारतीय माँ का बड़ा मन होता है कि उसके घर में बहू आए. कभी सोनिया गांधी ने आपसे कहा कि राहुल की शादी की बात करो, इसलिए शादी नहीं करता, जैसे आमतौर पे हिंदुस्तानी महिलाएं कहती हैं कि भाई बड़ा है कोई इंसान, वो राहुल को समझा सकता है. कभी कहा उन्होंने आपसे? नहीं, ऐसी बात नहीं हुई है, बट शी लव्स हर सन लाइक एवरी अदर मदर वुड. शी इज कंसर्न्ड like any mother would be. She's a normal mother. Okay, she has all the right to worry about her son. She has all the right to worry about her daughter. Okay, she's just very normal person. राहुल गांधी हे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रसिद्ध असल्यानं त्यांना जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही साजेशी मुलगी सहज भेटली असती. राहुल गांधी जेव्हा कधी परदेशात जातात तेव्हा विरोधकांकडून त्यांच्या वेगवेगळ्या आरोप होत असतात. त्यात राहुल गांधी मैत्रिणीला भेटायला गेले किंवा मजा मारायला परदेशात जातात इथपर्यंत आरोपाची पातळी गेलेली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे, कारण राहुल गांधींनी अजून लग्न केलेलं नाहीये. लोकसभेच्या निवडणुकीला 7 ते 8 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे एकीकडे इंडिया या विरोधकांच्या आघाडीला मजबूत करून 2024च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना ही आघाडी सामोरं जाणार आहे. तर दुसरीकडे ही आघाडी बनण्याच्या आधीच पाटणा इथं 23 जून रोजी झालेल्या विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी तर चक्क पत्रकार परिषदेतच राहुल गांधी यांना लग्नाविषयी विचारणा केली. पाहुयात लालू प्रसाद यादव नेमकं काय म्हणाले होते ते. बात तो हम लोग का सलाह माने नहीं दिया, नहीं किया, शादी कर लेना चाहिए था. और अभी भी समय गया, बीता नहीं है. शादी करिए और हम लोग बराती चलें और शादी करिए, बात मानिए. आपकी मम्मी हमको बोलते कह दिया तो हो जाए. हाँ, एकदम पक्का करना पड़ेगा. मम्मी आपकी बोलती थी कि आप हमारा बात नहीं मानता, शादी करवाइए आप.
अच्छा लालू प्रसाद यादव राहुल गांधींना म्हणाले, लग्नाविषयी मी राहुल गांधींना सल्ला दिला होता, मात्र त्यांनी तो ऐकला नाही. लग्न करायला पाहिजे होतं, अजूनही वेळ गेलेली नाहीये. लग्न करून घ्या. माझं म्हणणं ऐका. तुमची आई माझ्याकडे तक्रार करते की तुम्ही तिचं म्हणणं ऐकत नाहीये, तुम्ही लग्न करत नाहीये. त्यानंतर राहुल गांधींनी लालू प्रसाद यांना सभ्य भाषेत सांगितलं, तुम्ही म्हटलं म्हणजे लग्न होऊन जाईल. इथंच राहुल यांनी लग्नाचा विषय संपवला. आता पुन्हा राहुल गांधींनी स्वतःच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये हरियाणातील काही महिलांनी राहुल, प्रियंका आणि सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये एका महिलेनं सोनिया गांधीला थेट राहुल यांचं लग्न करण्याविषयी विचारणा केली. त्यावर सोनिया गांधी म्हणतात, तुम्हीच मुलगी बघा. तर दुसरीकडे राहुल गांधी स्वतःच म्हणतात, लग्न काय होऊन जाईल. शादी करा के राहुल की आप लड़की ढूंढ लो ना, हो जाएगी. या दोन्ही घटना बघितल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, राहुल गांधी यांनी लग्न करणारच नाही असं कधीही कुठेही म्हटलं नाहीये. मग प्रश्न असा निर्माण होतो की वयाच्या 53व्या वर्षापर्यंत राहुल यांना एकही सुयोग्य मुलगी लग्नासाठी सापडली कशी नाही? आई म्हणून सोनिया गांधींनी, बहीण म्हणून प्रियंका गांधींनी राहुल यांच्या लग्नासाठी विशेष प्रयत्न का केले नाहीत? अशा प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी स्वतः लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत असे प्रश्न वारंवार उपस्थित केले जाणारच आहेत. भारत जोडो सारखी ऐतिहासिक यात्रा आणखी ऐतिहासिक करण्याची राहुल गांधींना सुवर्ण संधी होती, कारण या दरम्यान लाखो लोकांना राहुल गांधी भेटले. यात अविवाहित मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यापैकी कोणीही राहुल यांच्यासोबत सहज लग्नाला तयार झाली असती. असो, आता पुढचा मुद्दा हा आहे की लग्न खरोखरच इतकं महत्त्वाचं आहे का? यावर जर मतदान घेतलं तर 90% अधिक लोक हो, लग्न महत्त्वाचं आहे असंच उत्तर देतात. त्यातही राजकीय कुटुंब असेल आणि नेतृत्व पुरुषाकडे असेल तर वंशाला जसा दिवा लागतो तसा पक्षालाही वारसा लागतो. या जाणीवेतून काँग्रेसमधील बहुतांश जणांना राहुल गांधी यांनी लग्न करावं असंच वाटतंय. तर दुसरीकडे गांधी नावाचा मोठा इतिहास आहे, त्यामुळे हा इतिहास पुढे नेण्यासाठी राहुल गांधींचं लग्न होणं गरजेचं आहे असाही एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये. त्यामुळे राहुल गांधींच्या बाबतीत लग्न हा महत्त्वाचा विषय ठरतो. आता गांधींचा वारसा पुढे चालवायचा असेल तर वयाच्या 53व्या वर्षी लग्न करून तो पुढे जाणार असेल तर त्या लग्नाला अर्थ आहे. शिवाय राहुल गांधी यांच्या उतार वयात त्यांना जवळचा आधार म्हणूनही पत्नीची आवश्यकता असेल. अशा वेळी खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही पातळ्यांवर राहुल गांधींसाठी लग्न करणं हे आवश्यक आहे. मात्र समजा त्यांनी लग्न केलंच नाही तर काय होऊ शकतं असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. तर याचंही उत्तर अगदी साधं सोपं आहे. समजा त्यांनी लग्न केलंच नाही तर ते आजच्यासारखंच पूर्ण वेळ पक्ष संघटनेसाठी देऊ शकतात. त्याचा फायदा काँग्रेसला नक्कीच होऊ शकतो. आणि समजा त्यांनी लग्न केलं तरी ते राजकारणात सक्रिय राहूनही सुखानं संसार करू शकतात असं चित्र आहे. राहुल गांधींची खासदारकी रद्द होण्याआधी ते एकटे राहत होते, मात्र खासदारकी रद्द झाल्यानंतर ते आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहायला गेलेत. आता सोनिया गांधी यांचं वय आणि त्यांच्या शारीरिक मर्यादा पाहता राहुल गांधी यांनी लग्न करायला पाहिजे. अर्थात या सर्व गोष्टींची राहुल गांधींनाही पुरेपूर कल्पना आहेच. त्यामुळे राहुल यांनी मनावर घेतलंच तर कुठल्याही क्षणी लग्न करू शकतात आणि मोस्ट एलिजिबल बॅचलर या टॅग पासून सुद्धा दूर होऊ शकतात. तर राहुल गांधींच्या लग्नाविषयी तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही अजूनही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.